कांग्रेस पार्टी की तरफ से नागपुर जिलाधिकारी कार्यालय में कांग्रेस की तरफ से आंदोलन किया गया। इस आंदोलन में ईवीएम मशीन हटाओ देश बचाओ के नारे लगाकर भारतीय जनता पार्टी पर तंज कसते हुए आमदार विकास ठाकरे, आमदार नितिन राउत ने कहा कि देश में ईवीएम मशीन से इलेक्शन नहीं होना चाहिए। ईवीएम मशीन में घोटाला होता है और इस घोटाले में बीजेपी का बड़ा हाथ है। उन्होंने बताया कि ईवीएम मशीन फर्जी है। भारत में ईवीएम मशीन से इलेक्शन नहीं होने चाहिए, बल्कि बैलेट पेपर से इलेक्शन किए जाने चाहिए। लागू झाली 26 जानेवारी 1949 ला, तेव्हा सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या जात असत आणि लोकांच्या भावनेला त्या ठिकाणी न्याय दिला जात असे। अलीकडच्या काळामध्ये ईव्हीएम वर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे। लोकांचा ईव्हीएम वरून विश्वास उडालेला आहे। लोक विचारायला लागलेत की आम्ही मतदान तर तुम्हाला करू, परंतु हे मतदान खरंच तुम्हाला पडणार आहे का, अशी शंका उपस्थित करतात। त्यामुळे काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशभर आज एक आंदोलन उभं केलं की यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि त्यासाठी आज काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहिलं की देशभरात ज्या निवडणुका होतात त्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोग निवडणुकांना सामोरी जाते आणि ज्याची देशात सत्ता आहे त्या पक्षाच्या हिताचं काम करते अशी स्थिती या देशात आहे। आणि याचा विरोध म्हणून आज देशभरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जागतिक मतदार दिनी मतदाराचा अधिकार हा अबाधित राहावा, मतदाराला न्याय मिळावा, मतदाराच्या म्हणण्यानुसार बॅलेट पेपरनं व्होटिंग व्हावं यासाठी आंदोलन देशभरात होत आहे। नागपुरात सुद्धा हे आंदोलन होत आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना नागपूरच्या वतीनं निवेदन देऊ की आपण येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्या, हेच निवेदन आम्ही देणार आहोत।